ओके. अहिल्यानगर येथील 16 तारखेला आमचे सराफ व्यावसायिक भागवत मधुकर आदापुरे यांना अहिल्यानगर येथील पोलीस श्री गणेशजी देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीनं तपास करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना चुकीच्या पद्धतीनं तपास करून त्यांना जास्त रिकव्हरी मागितली. त्या रिकव्हरीच्या संदर्भात त्यांनी आमचे सोनार संरक्षण समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष उमेशजी बोराडे यांना घडलेली पूर्ण घटना सांगितल्यानंतर उमेशजी बोराडे अहिल्यानगर येथे गेले असता तेथील पोलीस तपास अधिकारी देशमुख यांनी त्यांच्याबरोबर जो चुकीच्या पद्धतीनं त्यांना जी ट्रीटमेंट दिली व त्यांना चुकीच्या पद्धतीनं अर्वाच्य भाषेत बोलले आणि त्यांना मारहाण करण्याचा जो प्रयत्न केला हा निंदनीय आहे. असा प्रकार आज सोनार आणि सराफ हा समाजातला एक प्रतिष्ठित घटक आहे. हा घटक आज भारताच्या GDP मध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात हातभार लावतो आणि अशा घटकाला प्रशासनाचे हे लोक पाहिजे त्या पद्धतीनं ट्रीटमेंट देत नाहीत आणि व्यवसायातल्या अडचणी वेगळ्याच आणि व्यवसायात करत असताना अडचणी त्या अडचणींना फेस करत असताना हे प्रशासन आम्हाला सहकार्य करायचं सोडून आम्हाला चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट करतंय. तर त्या संदर्भात आमचे सोनार संरक्षण समितीचे जे उमेश शेठ बोराडे आहेत त्यांनी जी धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्या घटनेच्या संदर्भात धाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने आम्ही आज सर्वजणांनी दुकाने बंद ठेवून सोनार संरक्षण समितीला पूर्ण पाठिंबा दिला आणि आज आपल्या धाराशिव येथील कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि ह्या निवेदनाची त्यांनी दखल घेऊन गृह खात्याला त्वरित आमच्या मागण्या मान्य करण्यास सांगाव्या. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी? गेल्या 16 तारखेला सराफ अहिल्यानगर कोतवाल पोलीस स्टेशन येथे आमचे सराफ बंधू यांच्यावर जेव्हा अन्याय झाला त्यावेळेस आमचे सराफ सुवर्णकार समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेशजी बोराडे साहेब यांनी पोलीस प्रशासनाला विचारायला गेले की तुम्ही नेमकं आमच्या सराफ बंधूंना अडीच घालून त्यांना का डांबून ठेवलेलं आहे असं विचारत असताना त्यांनी सराफ बंधूंना व त्या आमच्या सराफ बंधूंना विचारायला गेलेल्या आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आरेवारीची भाषा आणि धक्काबुक्की करून आणि त्यांना बेकायदेशीर गुन्ह्यामध्ये ओवण्याचा प्रयत्न आणि रिकव्हरी सोन्याची रिकव्हरी त्यांनी न देण्यास भाग पाडल्यामुळं त्यांना इतर खोट्या गुन्ह्यामध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी करत असताना आमचे सराफ अहिल्यानगर व महाराष्ट्रातील सर्व सराफ बंधूंनी 1000 ते 1500 समूह अहिल्यानगर येथे 17 तारखेला तिथं येऊन पोलीस प्रशासनाला भाग पाडलं की आमच्या पोलीस प्रशासनाची चूक आहे. आम्ही त्या गणेश देशमुख याच्यावर योग्य ती कारवाई करू व त्याच्या पथकावर योग्य ती या 4 दिवसात कारवाई करू म्हणले असताना कुठलीही कारवाई होत नसल्या कारणाने महाराष्ट्रभर आमचे सराफ व्यापारी योग्य ते त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही पूर्ण अहिल्यानगर येथे भव्य दिव्य मोर्चा काढून सरकारला राज्य सरकारकडे अशा उद्धट गणेश देशमुख यांच्या बेकायदेशीर कारभार करणाऱ्या नशेधुंद असलेला हा गणेश देशमुख याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असे सराफ बंधूंनी सर्व आमच्या तुळजापूर येथे तहसील कार्यालय येथे आज सकाळीच तुळजापूर शहरातून मोर्चा काढून प्रशासनाला एक निवेदन दिलेले आहे. तसंच आमच्या धाराशिव येथील सर्व सराफ बंधू चे दुकानातून सर्व जर ह्या घटनेला जाहीर निषेध करून आज आपल्याकडे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे. पुढील कारवाई योग्य ते गृहमंत्र्यांनी करावी यांच्या मार्फत आम्ही प्रशासनाकडे आम्ही मागणी करत आहोत आणि पुढील कारवाईची आम्ही आशा व्यक्त करतो. आमचे अहिल्यानगर येथील सोनाई या गावचे सराफ बांधवांना
एक 15 तारखेच्या आसपास कोतवाली पोलिसांनी धरून नेलं आणि त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे 200 ग्रॅमची रिकव्हरी घेण्यात आली. परंतु या प्रकाराचा ज्यावेळेस आम्ही चौकशी करायला आमचे प्रदेशाध्यक्ष उमेश शेठ बोराडे गेले आणि त्यांची टीम गेली, त्यावेळेस तेथील गणेश देशमुख या PSI ने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायची धमकी दिली व त्यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमुळे त्यांचं अतिशय नुकसान केलं. तसेच बेकायदेशीर रिकव्हरी घेण्यात आली. शासनाचा जो JR आहे महाराष्ट्र शासनाचा, तो SOP प्रमाणे कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. बेकायदेशीर रिकव्हरी करण्यात आली. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांना कायदेशीर मार्गाने चालण्यासाठी शासनानं निर्गमित केलेल्या JR नुसार त्यांना सूचना देण्यात याव्या आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारची रिकव्हरी चालू राहिली तर स्वर्णकार समाज बांधवावर अतिशय मोठ्या प्रकारचा अन्याय निर्माण होईल आणि ह्या अन्यायामधून आजपर्यंत कित्येक स्वर्णकार सराफ बांधवांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत. जर महाराष्ट्र शासनाला स्वर्णकार सराफ हा मोठ्या प्रकारचा टॅक्स देणारा GDP मधला चांगला वर्ग जर वाचवायचा असेल तर या सराफ स्वर्णकार बांधवांच्या काही अडचणीवर त्यांना मार्ग काढावा लागेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या घटना होत आल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून त्या संदर्भाचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहेत. या संदर्भाचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि या निवेदनावर जिल्हाधिकारी साहेब योग्य ती कारवाई करतील आणि मुख्यमंत्र्याला त्याचा अहवाल पाठवतील अशी आम्हाला आशा आहे. आणि याच्यावर योग्य कारवाई नाही झाली तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आली तर आम्हाला ते करावं लागेल.